तर त्यांची इच्छा होती, त्यांनी प्रवेश केला, त्याला आपण काय म्हणू शकणार. त्यांना शुभेच्छा आहे, दुसरं काय सांगणार. काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही चालत होती बाबा, त्यांचं निलंबन करण्यात आलं. एवढ्या वर्षापासून काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये फक्त एकाधिकारशाही चालत होती असं त्यांचं म्हणणं आहे. 1996 पासून ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत. 2024ला त्यांच्याही लक्षात आलं की काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही चालते. याचा अर्थ लोकांनी समजून घेतला पाहिजे. जोपर्यंत आपल्या सोयीचं असेल तोपर्यंत सगळे चांगलं आणि सगळं योग्य असं म्हणायचं, आणि आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्या इच्छेविरुद्ध होणार असेल तर मग तिथे एकदा एकाधिकारशाही आहे असं म्हणायचं हे काही बरोबर नाही. कारण अनेक वर्षापर्यंत त्यांना सातत्याने पक्षाने देखील साथ दिलेली आहे. त्यांना जायचं असेल तर ठीक आहे, त्यांनी विचार केला, त्यांना शुभेच्छा. परंतु अशा जे काही घडलं ते दुःखद आहे, यात काही शंका नाही. कारण काँग्रेसमध्ये भाजपात गेले, तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल त्यांनी जाण्याचं? नेमकं काय करणार सगळं जाण्याचं? आतापर्यंत जे भाजपमध्ये गेलेत त्यांची काय कारणं होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता मी वेगळं काय सांगू. फक्त एवढंच आहे की आता जो तिथे गेला त्याला शांत झोप लागते, हे महत्त्वाचं कारण आहे असं म्हणावं लागेल. दुसरं काय सांगायचं.